सर्वांना माझा नमस्कार आणि डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये आपले स्वागत आहे। मी आजच्या कार्यक्रमाची आपली अँकर डॉक्टर रिचा सुगंध। आधुनिक जीवनशैली आणि तणाव यामुळे मधुमेह खूप वेगाने वाढत आहे। जगाच्या आकडेवारीनुसार भारतात मधुमेहाचे रुग्ण सर्वाधिक असल्याने भारताला मधुमेहाची राजधानी देखील म्हटले जाते। याच गोष्टी लक्षात घेऊन मधुमेह आणि त्याचे दुष्परिणाम यांबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने डायबिटीज पर चर्चा सारखा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला। आज नागपुरातून ही मालिका पुढे नेत असताना मी स्वागत करते डॉक्टर सुनील गुप्ता, नमस्कार, डॉक्टर प्रमोद गांधी, नमस्कार, डॉक्टर शैलेश पितळे आणि डॉक्टर संकेत पेंडसे। नमस्कार। या चर्चेच्या सुरुवातीला माझा सुरुवातीचा प्रश्न डॉक्टर सुनील गुप्ता यांना। सर, आमच्या प्रेक्षकांना सांगा मधुमेह म्हणजे काय आणि मधुमेह होण्याचा धोका कोणाला जास्त असतं? आपल्या सगळे श्रोतांना एक माहित राहायला पाहिजे की आपल्या पोटात एक ग्रंथी असते, त्याला आपण स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज म्हणत असतो। आता हे जे पॅनक्रियाज नावाची जी ग्रंथी आहे तिथे काही बीटा कोशिका असतात, बीटा सेल्स असतात। ते इन्सुलिन नावाचा एक हार्मोन बनवत असतात। आपल्या शरीरात पुष्कळ हार्मोन्स असतात, बाकी सगळे हार्मोन आपल्या शुगरला वाढवतात, पण इन्सुलिन नावाचा जो हा जो हार्मोन आहे जो बीटा सेल्सनी निघतो ते आपल्या शुगरला कमी करतो। म्हणजे आपल्या शुगरला जर कमी ठेवायचं असेल किंवा नॉर्मल ठेवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर त्यासाठी इन्सुलिन हार्मोन राहणं खूप जरुरी आहे। काही कारणामुळे जर आपले हे जे बीटा सेल्स आहेत त्यांनी काम करणं बंद करून दिलं, काही कारणामुळे इन्फेक्शन असू शकते किंवा जेनेटिकली काही राहिलं तर त्याच्यामुळे होऊ शकतात, पुष्कळ काही कारणे असतात। तर हे जे बीटा सेल जर काम करणं कमी केलं तर आपल्या शरीरात इन्सुलिनचं बनणं कमी होऊन गेलं। आता इन्सुलिन कमी होऊन गेलं तर जेव्हा आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर आपला जे काही जेवण चाहे तुम्ही दाल चावल रोटी सब्जी कुछ भी खा लिया, आपने फल खा लिया, काही खाल्लं तुम्ही तर अल्टिमेटली त्याचं पाचन होऊन आपल्या शरीरात ग्लुकोज तयार होतो आणि ग्लुकोजनी आपल्याला एनर्जी मिळते। ग्लुकोजहून एनर्जी जे कन्व्हर्शन असते तिथे आपल्याला इन्सुलिन नावाच्या हार्मोनची गरज पडते। पण समजा जर आपण जेवण केलं, ग्लुकोज तयार झाला, पण आपला इन्सुलिन जितकं पाहिजे तितकं नाही आहे, तर हा जो ग्लुकोज आहे जे एनर्जीमध्ये कन्वर्ट होत नाही, आपल्या रक्तात हळूहळू वाढत जाते। 180च्या जवळपास गेला रक्तामध्ये की ते लघवी होऊन निघणं सुरू होऊन जाते आणि हे जे ग्लुकोजची जे वाढ आहे आपल्या शरीरात रक्तात त्याला आपण डायबिटीज म्हणत असतो। पण जे टाईप 1 डायबिटीज असतो इन्सुलिनवाला, तिथे हे इन्सुलिन सेल पूर्णपणे खराब होऊन जातात आणि आणि त्यांना आयुष्यपर्यंत इन्सुलिन घ्यावं लागते। आणि दुसरे जे टाईप 2 डायबिटीज आहे, मेजॉरिटी तुम्ही म्हटलं की भारत देश आपला सेकंड कॅपिटल आहे। टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिन असतो, कधी कधी कमी असतो, पण मेन कारण आहे की आपल्या शरीरात ते इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त राहतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा इन्सुलिन रिसेप्टर खराब असल्यामुळे डायबिटीज टाईप 2 डायबिटीजचे चान्सेस वाढतात। तर असा वेगवेगळ्या प्रकारचे डायबिटीज असू शकतात। मेन कारण असं असतो, त्याच्यामागे अनुवांशिकता असू शकते, जसं जसं वय वाढते ते होऊ शकते, लठ्ठपण असतो आणि डायटरी इरेग्युलरिटीज असतात, फिजिकल इनॅक्टिव्हिटी असतात। हे सगळे कारणामुळे मधुमेह होत असतो। डॉक्टर प्रमोद गांधी, मला मधुमेह आहे हे कसं कळेल? बेसिकली ज्यांना डायबिटीज आहे अशा व्यक्तींना डायबिटीजचे लक्षणं राहूही शकतात आणि डायबिटीजचे लक्षणं नाही राहू शकतात। आपण बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्ती मधुमेही व्यक्तींमध्ये डायबिटीजचे कधीही कोणतेही लक्षणं आपल्याला दिसत नाही, ज्याला आम्ही म्हणतो एसिम्प्टमॅटिक पेशंट। मग अशा व्यक्तींमध्ये आपल्याला कसं कळेल की डायबिटीज आहे की नाही? तर त्यांचं रेग्युलर ब्लड शुगर जर आपण चेक केलं की आपलं ब्लड शुगर वाढलेलं आहे आणि हे जेव्हा ब्लड शुगर वाढलेलं असतं त्यावेळेस सगळे पेशंट म्हणतात की नाही मला तर काही त्रास नाही, मग डायबिटीज नाही आहे मला। पण तसं नसतं। सुरुवातीला बऱ्याचशा पेशंट्सला डायबिटीजचे कोणतेही लक्षणं दिसत नाही। ग्रॅज्युअली जसं जसं ब्लड शुगर वाढत जातं तसं तसं डायबिटीजचे लक्षणं येत जातात आणि एकदा ब्लड शुगर खूप जास्ती वाढलं की मग आपल्या पेशंट्सला आपल्याला दिसतं की त्यांना लघवीला वारंवार होणे, तहान खूप जास्ती लागणे, भूक जास्ती लागणे आणि भूक जास्ती लागल्यावर हे पेशंट जास्ती खातात, परंतु त्यांचं वेट लॉसही होतं, वजन कमी होतं। हे सगळे लक्षणं खूप उशिरा येतात। सोबतच बऱ्याचशा पेशंटला जनरल वीकनेस असतं, डोळ्यांनी दिसायला कमी होतं किंवा युरिनमध्ये वारंवार इन्फेक्शन होणे, हे सगळे डायबिटीजचे लक्षणं आहे। हे सगळे लक्षणं यायची वाट कोणीही बघायला नाही पाहिजे।
म्हणून प्रत्येक व्यक्तीने वयाच्या 35 ते 40 वर्षानंतर ब्लड शुगर वर्षातनं एकदा चेक करायलाच हवं. ज्यांचा ब्लड शुगर उपाशीपोटी 125पेक्षा जास्ती आहे किंवा ग्लुकोज घेतल्यानंतर जेवणानंतर 200पेक्षा जास्ती आहे, अशा व्यक्तींना आपण म्हणू शकतो की त्यांना डायबिटीज आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने ज्यांचं वय जास्ती आहे, ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे, जसं की आपल्याला आत्ता डॉक्टर गुप्तांनी सांगितलं की आनुवंशिकता हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर ज्यांच्या घरात कोणाला डायबिटीज आहे, ज्यांच्या जे लठ्ठ आहेत, ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज झालेला असतो, अशा व्यक्तींनी वयाच्या 35 वर्षानंतर प्रत्येकाने वर्षातनं एकदा कमीत कमी आपलं शुगर चेक करायलाच पाहिजे. तेव्हाच आपल्याला कळेल की आपल्याला डायबिटीज आहे की नाही. डॉक्टर शैलेश पितळे, आमच्या प्रेक्षकांना सांगा की सामान्य रक्तातील साखरेची पातळी काय असते आणि किती असते, आणि घरी आपण शुगरची किंवा डायबिटीसची चाचणी करू शकतो का? डॉक्टर गुप्ता आणि डॉक्टर प्रमोद गांधींनी डायबिटीज का होतो, मधुमेह का होतो, शुगर्स नॉर्मल व्यक्तींमध्ये नॉर्मल राहतात पण डायबिटीजमध्ये का वाढतात आणि कुठल्या व्यक्तींमध्ये वाढतात हे तुम्हाला सांगितलं. आता नॉर्मल म्हणजे काय आणि हे नॉर्मल का ठरवलं गेलं आहे हे पण आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. नॉर्मल ब्लड शुगर जेव्हा म्हणतात तेव्हा रिकाम्या पोटी ब्लड शुगर 100पेक्षा कमी हवी. रक्तातली साखरेची पातळी रिकाम्या पोटी 100पेक्षा कमी असायला हवी. आणि रिकाम्या पोटी म्हणजे दुसरा प्रश्न याच्या पुढे येतो की रिकाम्या पोटी म्हणजे किती तास रिकाम्या पोटी. तर युजली कमीत कमी 8 तास तरी रिकाम्या पोटी असायला हवं. 8 तास रिकाम्या पोटी असल्यानंतर जी शुगर चेक केली जाते, कमीत कमी, त्यापेक्षा जास्तही असू शकते, तर ही जर 100च्या खाली असेल तर त्याला नॉर्मल धरलं जातं. आणि जेवणानंतरची जी रक्तातल्या साखरेची जी पातळी आहे, ज्याला आम्ही पोस्ट मील ब्लड शुगर म्हणतो, ती नॉर्मल धरली जाते जर 140पेक्षा कमी असेल तर मधल्या व्हॅल्यूजला काय म्हणणार, तर मधलं जे आहे त्याला आम्ही जे बॉर्डरलाईन डायबिटीज किंवा प्री डायबिटीज किंवा इम्पेर्ड ग्लुकोज टॉलरन्स किंवा इम्पेर्ड फास्टिंग ग्लुकोज असं म्हणतो. काही जणांची शुगर फास्टिंग समजा धरून चला 100च्या वर आहे, म्हणजे 110 आहे, पण पोस्ट मील 140पेक्षा कमी आहे, तर अशा व्यक्तीला इम्पेर्ड फास्टिंग ग्लुकोज असं म्हटलं जातं. आणि जर पोस्ट मील ब्लड शुगर 140च्या वर आहे पण 200च्या आत, पण फास्टिंग नॉर्मल, तर अशा व्यक्तीला इम्पेर्ड ग्लुकोज टॉलरन्स असं म्हटलं जातं. तर हे लॅबॉरेटरी व्हॅल्यूज आहे. आणि तुमचा पुढचा प्रश्न होता की आपण घरी तपासणी करू शकतो का? हो, घरी करू शकतो, कारण आजकाल बरेच लोकांकडे ग्लुकोमीटर्स असतात. तर ग्लुकोमीटरनी तुम्ही घरी तपासू शकता. पण ग्लुकोमीटरवर जर शुगर वाढून आली, रक्तातली साखरेचं प्रमाण जर वाढून आलं, तर तुम्ही लॅबॉरेटरीमध्ये कन्फर्म जरूर करा, कारण बरेचदा ग्लुकोमीटरमध्ये व्हेरिएशन्स असतात. तर चांगल्या लॅबॉरेटरीमध्ये जर घरी चेक केलेली शुगर वाढून आली तर लॅबॉरेटरीतनं एकदा कन्फर्म करावी. डॉक्टर संकेत पेंडसे, आमच्या श्रोतांना हे कळवा की मधुमेहाच्या व्यवस्थापनात आहार नियंत्रणाचं काय महत्त्व असतं? आहार नियंत्रण ह्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो सगळ्या प्रकारच्या डायबिटीसमध्ये. जसं टाईप 1 डायबिटीस आहे, जे सहसा लहान मुलांमध्ये होतं, टाईप 2 डायबिटीस आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये होणारं डायबिटीस किंवा अन्य प्रकारचं डायबिटीस. आता सर्वात कॉमन ज्या प्रकारचं डायबिटीस असतं ते टाईप 2 डायबिटीस असतं, ज्याला आपण एक लाईफस्टाईल डिसऑर्डरसुद्धा म्हणतो. म्हणजे जो आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे उत्पन्न होतो, त्यामुळे डायबिटीस होतं. आणि हा सर्वात कॉमन प्रकारचा डायबिटीस आहे. आणि यामध्ये डायबिटीस कंट्रोल करायसाठी डाएट कंट्रोल ह्याचा सर्वात प्रमुख रोल असतो. आणि आहार कंट्रोल म्हणजे त्याला आम्ही मेडिकल न्यूट्रिशन थेरपी किंवा MNT म्हणतो. आणि सर्वात पहिले मला हे सांगायचं आहे की MNTचं जे रूल्स असतात ह्याला आपण समजून घ्यायला पाहिजे एका रजिस्टर्ड डायटिशियनकडून आणि आपल्या फिजिशियनकडून. तर बरेचदा पेशंट्स गुगल, व्हॉट्सॲप किंवा यूट्यूबवर बघतात, पण यावर जी माहिती दिल्या जाते ती बरेचदा पुरेशी नसते, चूक पण असू शकते आणि एखाद्या पेशंटमध्ये धोकादायक पण ठरू शकते. काही डायबिटीसच्या पेशंट्समध्ये लठ्ठपणासुद्धा असतो. तर अशा पेशंट्समध्ये जर का संतुलित आहार दिला, थोडा व्यायाम प्रिस्क्रिप्शन दिलं, त्यामुळे जर का त्यांनी वजन कमी केलं, तर अशामुळे काही पेशंट्सचा डायबिटीस पण कमी होऊ शकतो, त्यांना औषधांची गरजसुद्धा कमी पडते. त्याला आम्ही डायबिटीस रेमिशन असं म्हणतो. आता हे सगळ्या पेशंट्समध्ये संभव नसतं.
ज्यांच्यामध्ये खास करून लठ्ठपणा असतो त्यांच्यामध्ये होऊ शकतं. काही पेशंट्समध्ये पार्शियल होतं, म्हणजे त्यांचे औषधांचे प्रमाण कमी होतं आणि काही लोकांमध्ये फुल रेमिशन होते, ज्यामध्ये औषधं पूर्णपणे बंद होतात. पण हे फक्त काही वेळासाठीच होतं, नेहमीसाठी त्यांचे औषधं बंद होऊ शकत नाही. पण काही पेशंट्समध्ये काही महिन्यांसाठी, काही वर्षांसाठी सुद्धा बिना औषधांचं कंट्रोल करता येतं. पण डायबिटीसमध्ये डाएट कंट्रोलचा हा सर्वात मेन रोल असतो. डॉक्टर सुनील गुप्ता, पुढील दुष्परिणामे टाळण्यासाठी कुठली खबरदारी घ्यावी? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपण की सर्वात आधी ह्या प्रश्न येतो की शुगर कंट्रोल का करायला पाहिजे, नाही केलं तर काय होऊ शकते. तर त्याच्यात खूप महत्त्वाचं आहे की आपलं जे शरीर आहे त्याच्यात पूर्ण शरीर आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्याच्यानी पसरलेलं आहे. ते 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक मोठे रक्तवाहिन्या असतात आणि एक छोटे छोटे असतात जे आपल्याला मायक्रोस्कोपने दिसतात. तर याला आपण मॅक्रोवेस्क्युलर डिसीज किंवा मोठ्या रक्तवाहिन्याच्या आजार किंवा मायक्रोवेस्क्युलर डिसीज, जे सूक्ष्म जे रक्तवाहिन्या असतात त्यांच्या आजार. तो मॅक्रोवेस्क्युलर डिसीज, ब्रेन अटॅक, हार्ट अटॅक आणि पायाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाले तर पायाच्या अटॅक. छोटे रक्तवाहिन्या झाले तर किडनी, डोळे आणि आपल्या पायाच्या नसा. आता हे दोन्ही प्रकारचे जे कॉम्प्लिकेशन आहेत, त्याच्याशिवाय आणखी कॉम्प्लिकेशन असू शकतात. पण याला कंट्रोल ठेवायला खूप इम्पॉर्टंट एक ABCDEFG नावाचा एक फॉर्म्युला आहे. आय फील ते खूप महत्त्वाचं राहील. आपल्या श्रोत्यांना लक्ष घालून व्यवस्थितपणे ऐका. आहे व्हॉट इज दिस फॉर्म्युला ऑफ ABCDEFG. A इज फॉर A1C. A1C म्हटलं तर आपला ॲव्हरेज शुगर मागच्या 3 ते 4 महिन्याचा असतो. ते प्रत्येक मधुमेहींनी प्रत्येक 3 ते 4 महिन्यात करायला पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू 7 पेक्षा कमी पाहिजे. C इज फॉर कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल, इट शुड बी लेस देन 100. सो A फॉर A1C, B फॉर ब्लड प्रेशर लेस देन 130/80, C फॉर LDL कोलेस्ट्रॉल लेस देन 100, D फॉर डायट कंट्रोल जे आता संकेतनी सांगितलं, E इज फॉर एक्सरसाइज. प्रत्येक मधुमेहींनी ॲटलिस्ट 150 मिनिट्स वॉक पर वीक करायला पाहिजे. 150 मिनिट वॉक पर वीक. त्याला तुम्ही 30 मिनिट्स पर डे फॉर 5 डेज करू शकता किंवा तुम्ही 20 मिनिट्स पर डे फॉर 7-8 डेज करू शकतात. सो दिस इज अबाउट एक्सरसाइज. F इज फॉर फ्रिक्वेंट मॉनिटरिंग and G I feel is this program, डायबिटीज पे चर्चा, good quality education program. So if you follow this ABCDEFG, I feel you will be able to protect your all organs, and that is the best way of preventing complication for any diabetes across the world. डॉक्टर प्रमोद गांधी, मधुमेहाच्या व्यवस्थापनात इन्सुलिनची काय भूमिका आहे? त्याच्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं गेलं की डायबिटीज किंवा मधुमेह होणे म्हणजे आपल्या शरीरात इन्शुलिनची कमतरता होणे, हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर इन्शुलिन डेफिशियन्सी अँड इन्शुलिन रेजिस्टन्स, दीज आर दी 2 इम्पॉर्टंट रिझन्स फॉर डायबिटीज. म्हणून आपल्या शरीरात जर इन्शुलिनची कमतरता आहे तर त्याच्यामुळे शुगर वाढते. आता ही शुगर कंट्रोल करायसाठी आपल्याला इन्शुलिनची लेवल वाढवायला पाहिजे. त्यासाठी आम्ही कधी गोळ्यांचाही वापर करतो. इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करायसाठी डाएट कंट्रोल, एक्सरसाइजचा वापर करतो. आणि याच्यानी जर कंट्रोल नाही झालं तर आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन पण बाहेरून द्यायला पाहिजे. आता हे इन्शुलिन डायबिटीजमध्ये टाईप 1 डायबिटीज ज्यांना आहे त्यांना 100% लाईफ लाँग इन्शुलिन लागणारच. प्रेग्नन्सी आणि डायबिटीज जेव्हा आहे त्यांना 100% इन्शुलिन लागणारच. कधी टाईप 2 डायबिटीजमध्ये आम्ही बघतो की त्यांचं ॲट डायग्नोसिस पेशंटचं ब्लड शुगर खूप जास्ती आहे. त्यावेळेससुद्धा सुरुवातीला आम्ही इन्शुलिन त्या व्यक्तींना देतो आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांचं शुगर व्यवस्थित कंट्रोल झालं की मग हळूहळू आम्ही इन्शुलिन बंद करून त्या लोकांना गोळ्यांवर शिफ्ट करू शकतो. आता काही गैरसमज आहे ते मी इथे सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे असं समजतो की इन्शुलिन एकदा चालू झालं म्हणजे माझं एंड स्टेज आलं, असं नाही आहे. इन्शुलिनची गरज सुरुवातीला सुद्धा पडू शकते. इन्शुलिन कधीही डायबिटीज व्यक्तीमध्ये चालू केलं तर ते डायबिटीज कंट्रोल करायसाठी आहे. याचा अर्थ असा नाही आहे की आता एंड स्टेज आलं किंवा लास्ट स्टेज आलेली आहे, असं बिलकुल नाही आहे. इन्शुलिन एकदा चालू झालं की लाईफ लाँग इन्शुलिन राहील असंही नाही आहे. कधी इन्शुलिन आपण बंदसुद्धा करू शकतो, पण ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बंद करा. आपल्या मनाने कधीही इन्शुलिन बंद करू नका. डॉक्टर शैलेश पितळे, मधुमेहाचा उपचार कसा करावा आणि मधुमेहाची औषधी आपण आयुष्यभर चालू ठेवली पाहिजेत का? तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बेसिकली याचा उपचार कसा करायचा
त्याची सुरुवात होते डायबिटीसच्या ट्रीटमेंटचे जे पिलर्स आम्ही म्हणतो, डायबिटीस ट्रीटमेंटचे पिलर्स, त्याच्यामध्ये फर्स्ट इज डाएट, सेकंड इज एक्सरसाइज अँड थर्ड इज मेडिकेशन. तर हे सगळ्यांना, आपल्या श्रोतांना हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जर पुढचं विचारलं की हे जन्मभर घेणं जरुरी आहे का. आता डायबिटीज हा जो किंवा मधुमेह हा जन्मभराचाच मेटाबॉलिक प्रॉब्लेम आहे. तर यामध्ये तुमचं जे ग्लुकोज मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे मधुमेह होतो, ज्यामुळे रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुम्हाला या तिन्ही गोष्टी, जेवणामध्ये पथ्यपाणी, नंतर नियमितपणे व्यायाम आणि औषधं हे नियमित घेणे जन्मभर जरुरी आहे. आता कधीकधी जसं तुम्हाला डॉक्टर पेंडसेंनी सांगितलं का, जर तुमचं जेवणामध्ये नियंत्रण बरोबर असेल तर बरेचदा तुमचं शुगर नुसतं जेवणाने पण कंट्रोल होऊ शकतं. आता बरेच गोष्ट आता सध्या बरेच सोशल मीडियावरती, व्हॉट्सॲपवरती चालू आहे, डायबिटीज रेमिशन आणि डायबिटीज रिव्हर्सल. ॲक्च्युली डायबिटीज रिव्हर्सल ही टर्म चुकीची आहे. यासाठी डायबिटीज रेमिशन म्हटलं जातं. म्हणजे तुमचं डायबिटीज आटोक्यात आला आहे, तुमचा डायबिटीज गेला नाही आहे, डायबिटीज क्युअर झालेला नाही आहे. तुमचं शुगर लेवल जर डाएट आणि एक्सरसाइजनी कंट्रोलमध्ये असेल, तुमचे औषधं जर बंद झाले, याचा अर्थ तुमचा डायबिटीज गेला असं नव्हे. कारण लोकांना असं वाटतं डायबिटीज गेला, मग ते सगळं परत खाण्यामधलं नियंत्रण सोडतात, जे हवं ते खातात, एक्सरसाइज बंद, आणि मग खूप जास्त शुगर घेऊन प्रॉब्लेम घेऊन येतात. तर डाएट एक्सरसाइज हे जन्मभर करणे, औषधं, गोळ्या किंवा इन्सुलिन काय घ्यायच्या, किती घ्यायच्या, हे तुमच्या डॉक्टरांनी जे सल्ला दिला असेल त्याप्रमाणे नेहमी फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर संकेत पेंडसे, भारतातील लोकसंख्येला मधुमेहाचा जास्त धोका कशामुळे होतो? भारताला अनफॉर्च्युनेटली डायबिटीसचं कॅपिटल म्हटलं जातं आणि ही बिलकुल पण आपल्यासाठी गर्वाची गोष्ट नाही आहे. पण हा एक फॅक्ट आहे जो आपण सगळ्यांना समजून घेणं आवश्यक आहे. मुख्य कारण आहे ते डॉक्टर गांधींनी पूर्वी सांगितलं आहे की ऑल इंडियन पॉप्युलेशन हे जेनेटिकली प्रीडिस्पोज्ड आहे, जेनेटिकली प्रोन आहे डायबिटीससाठी, आणि त्यामुळे डायबिटीस इतक्या वेगाने इंडियामध्ये पसरते किंवा वाढते. जे 3 प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे डाएट, लॅक ऑफ एक्सरसाइज आणि इन्क्रीज स्ट्रेस, हा या खूप रॅपिडली इंडियामध्ये चेंज झालेला आहे अगदी गेल्या 20 ते 30 वर्षांमध्ये, आणि त्यामुळे डायबिटीस खूप वेगाने वाढते. आणि हे मुख्य कारण आहेत की का इंडियन पॉप्युलेशनला आपल्यामध्ये जास्त डायबिटीस आढळतं. आणि त्याचं सोल्युशन पण तेच आहे, कारण की आपण जेनेटिक्स बदलू नाही शकत, म्हणून आपल्याला आपली जीवनशैली बदलणं खूप गरजेचं झालेलं आहे. डॉक्टर, तुम्ही सर्वांनी दिलेली माहिती खरोखरच अभ्यासपूर्ण आहे. पण आजचे बोलणे संपवण्याआधी मी तुम्हा प्रत्येकाला विनंती करते की आमच्या दर्शकांसाठी तुमचा संदेश काय असेल, ज्यामुळे त्यांनी त्यांचे मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता येईल, हे आम्हाला सांगा. सर्वात आधी डॉक्टर सुनील गुप्ता आम्हाला सांगतील एक विशेष संदेश आमच्या प्रेक्षकांसाठी. लक्षात ठेवा, द प्राइज ऑफ इग्नरन्स इज फार हायर देन द प्राइज ऑफ एज्युकेशन. आजचा हा कार्यक्रम एज्युकेशनचा प्रोग्राम आहे. बिकॉज ऑफ इग्नरन्स पीपल सफर अननेसेसरीली अँड डाय प्रीमेच्युअरली. द अननेसेसरी सफरिंग अँड द प्रीमेच्युअर डेथ इन डायबिटीज is not because of diabetes but because of your ignorance. Rather, diabetes makes you disciplined. जैसे डायबिटीज आता है आपल्या जीवनात अनुशासन येतो. तुम्ही व्यवस्थितपणे आहार पाळता, व्यायाम करायला जाता, वजन बरोबर ठेवता, दारू जो पहिले घेत होते ते बंद करता, स्मोकिंग तंबाखू घेत होते ते बंद करता. तर माझ्याप्रमाणे जर डायबिटीज आला तर इट्स अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. आला तर त्याला एक्सेप्ट करा, पॉझिटिव्हली एक्सेप्ट करा, आणि जसं डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं, तुमचे स्वतःचे डॉक्टर सांगतात ते जर आपण पाळणी केली तर मला वाटते डायबिटीज तुम्हाला त्रास देणार नाही. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर प्रमोद गांधी, डायबिटीज प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला डायबिटीज आहे की नाही हे माहिती होणं खूप आवश्यक आहे. म्हणून जगात प्रत्येक व्यक्तीने, एस्पेशली इंडियन पॉप्युलेशन हू इज ॲट हाय रिस्क, प्रत्येक व्यक्तीने वयाच्या 35 वर्षानंतर वर्षातनं एकदा शुगर चेक करायलाच पाहिजे, सो दॅट आपण आपलं डायबिटीज लवकर डायग्नोज करू. आणि अर्ली डायग्नोसिस जर केलं तर त्याची ट्रीटमेंटसुद्धा आपण अर्ली चालू करू. ट्रीटमेंटसाठी डाएट, एक्सरसाइज, मेडिसिन्स आपण या सगळ्या गोष्टी घेऊ. आणि डायबिटीजला जर आपण व्यवस्थित मॅनेज केलं सुरुवातीपासनं, तर डायबिटीजमुळे होणारे जे दुष्परिणाम आहे
त्यापासनं आपण आपला बचाव करू शकतो आणि शुगर जर व्यवस्थित कंट्रोल राहिली तर आपण आपलं जीवन एका नॉर्मल व्यक्तीसारखं जगू शकू. आणि ते करायसाठी अर्ली डायग्नोसिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर शैलेश पितळे, तर मित्र हो, तुम्ही डायबिटीज होण्याची वाट का पाहता? आजपासनंच फिरणं चालू करा, आजपासनंच जेवणामध्ये नियंत्रण चालू ठेवा, आजपासनंच हेल्दी जीवनशैली जगा, आजपासनंच स्ट्रेस कमी करा, आजपासनंच हेल्दी झोपा. स्लीप हायजीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या देशात आता ही चळवळ सुरू झाली आहे. फिट इंडिया, खेलो इंडिया या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. यात सगळ्याच नागरिकांनी भाग घ्यावा आणि ही चळवळ आपली लहान मुलांपासनं, मी तर म्हणतो की आता डायबिटीज प्रिव्हेंशन स्टार्ट्स राईट फ्रॉम दी मदर्स वूम. तर एका गर्भवती स्त्रीला जर तुम्ही व्यवस्थित एज्युकेट केलं, तिची जर व्यवस्थित काळजी घेतली, तिचं जेवणामध्ये नियंत्रण, प्रत्येकच गर्भवती स्त्रीचं जे जेवणाचा आहार व्यवस्थित असेल, सगळं काही काळजी व्यवस्थित घेतली, तर होणाऱ्या बाळाला पुढच्या जीवनामध्ये डायबिटीज होण्याची शक्यता कमी होते. तर त्यामुळे डायबिटीज प्रिव्हेंशन शुड स्टार्ट फ्रॉम मदर्स वूम. लहान मुलांमध्ये खेळण्याची प्रवृत्ती आधीपासून ठेवा. मुलांना खेळू द्या, मुलांना चांगल्या जेवणाच्या सवयी लावा आणि तरुणांनी देखील ॲक्टिव्ह राहणं जरुरी आहे. व्यसनांपासून दूर राहावे आणि डायबिटीज प्रिव्हेंशनच्या स्ट्रॅटेजीज जर फॉलो केल्या तर आय थिंक हळूहळू आपल्या देशातलं डायबिटीजचं प्रमाण येत्या काही दशकांमध्ये कमी व्हायला हरकत नाही. फ्रॉम डॉक्टर संकेत पेंडसे. दर्शकांना मी हेच सांगू इच्छितो की दुर्दैवाने जर का आपल्याला डायबिटीज झाला तर आपल्याला मुळीच घाबरायची गरज नाही आहे. जर का आपण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, डायटिशियनच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो केलं, डेली एक्सरसाइज केली आणि नियमितपणे औषधं घेतली तर बरेच वर्ष आपण डायबिटीसला सहजपणे कंट्रोल करू शकतो, सर्व कॉम्प्लिकेशन्सहून दूर राहू शकतो. आणि मी हेही सांगू इच्छितो की विनंती पूर्ण सांगू इच्छितो की डॉक्टर गुगलला मुळीच कन्सल्ट करू नका. मधुमेहावरील विशेष चर्चेसाठी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार. धन्यवाद डॉक्टर रिचा. धन्यवाद. प्रत्येक रोगाचा उपचार योग्य माहितीने सुरू होतो. आम्हाला आशा आहे की आमच्या या खास शोमधून तुम्हाला मधुमेहाशी संबंधित प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. मधुमेह आणि त्याचे व्यवस्थापन यांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण मधुमेहावरील चर्चेद्वारा आमच्या फेसबुक पेजवर सामील होऊ शकता. यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही आमचं डायबिटीज पर चर्चा पृष्ठ आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात एवढंच. लवकर भेटूया. धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे